आफ्टरनून झाली, आता दुपार झाली, 12 वाजून गेले आज. आणि माझ्या मोठ्याला थोडं बरं नाहीये, धाकट्याचं गॅदरिंग आहे, लहान मुलाचं माझ्या गॅदरिंग आहे शाळेत, तिकडे पण जायचंय, त्याला टिफिन द्यायचा आहे. आणि काल मी तुमच्याबरोबर मेथीची पातळ भाजी अगदी सोप्या पद्धतीने शेअर केली, त्या व्हिडिओला तुमचा खूप छान रिस्पॉन्स मला मिळाला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आज मी तुमच्याबरोबर एक छोटीशी रेसिपी अशी शेअर करणार आहे. तर मिक्स व्हेज भाजी जशी असते, आपण हॉटेलमध्ये गेलो की मोस्टली मिक्स व्हेज भाजी म्हणजे कोल्हापुरी, नंतर तुम्हाला व्हेज मराठा, याच्या ज्या ग्रेव्ही असतात ना ह्या एकच असतात, फक्त त्याच्यामध्ये ऍडिशनल ज्या भाज्या टाकतात ना त्या वेगवेगळ्या असतात. तर आज मी तुमच्याबरोबर मिक्स व्हेज कशी करायची रेस्टॉरंट स्टाईल अगदी सेम ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि त्याच्यासाठी काय काय तयारी केलेली आणि अगदी सोप्या पद्धतीने. आणि मी ज्या तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते ह्या माझ्या घरातल्या म्हणजे घरामध्ये आपण जो काही स्वयंपाक रोज करतो त्याच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे काही असं स्पेशल मी त्याच्यासाठी वेगळा किचनचा स्टुडिओ बनवलेला नाहीये किंवा त्याच्यासाठी वेगळा सेटअप नाहीये. आपण रोज जे घरामध्ये करतो भाज्या किंवा जास्त खर्चात न पडता किंवा बाहेरून फ्रेश क्रीम आणायचं किंवा ऍडिशनल काही त्याला टाकावं लागतं वेगवेगळ्या प्रकारचे सॉस वगैरे, हे काही मी वापरत नाही. घरामध्ये नॅचरल आपल्या ज्या भाज्या आपण छान चविष्ट करण्याचा प्रयत्न करतो त्या मी फक्त तुमच्याबरोबर शेअर करते. आणि तर आज मी तुमच्याबरोबर मिक्स व्हेज रेस्टॉरंट स्टाईल हॉटेलमध्ये जशी असते तशीच ती भाजी कशी करायची ते तुमच्याबरोबर शेअर करणार. चला आज मिक्स व्हेज तुमच्याबरोबर शेअर करणार कशी करायची ते. तर व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत ह्या मी बारीक बारीक चिरून घेतल्यात. आणि चिरतानाचा व्हिडिओ मी केला नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आणि पोस्टिंगला प्रॉब्लेम होतो, म्हणून या सगळ्या भाज्या मी चिरून घेतल्या. तुमच्या आवडीनुसार तुम्ही सगळ्या भाज्या घेऊ शकता. माझ्या घरामध्ये ज्यांना ज्या ज्या भाज्या आवडतात त्या मोजक्या भाज्या मी घेतल्या आहेत. आणि याच्यामध्ये मटार आहे, श्रावण घेवडा आहे, फ्लॉवर आहे आणि गाजर आहे, हे मी घेतलेलं आहे. आणि नंतरहून आपल्याला लागणार आहे ह्या भाज्या सगळ्या मी छान बारीक चिरून घेतल्या. हे आहे पनीर, जवळजवळ 200 ग्रॅमला थोडंसं कमी पनीर घेतलंय. नंतर तुम्हाला ती हिरवी कोथिंबीर आहे. इकडे टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतलाय, 2 टोमॅटो आणि 12 ते 15 काजू घेतलेत. 12 ते 15 काजू घेतलेले आहेत. आणि हे जे तुम्हाला दिसतंय हे बघा, ही थोडीशी दालचिनी, 3 ते 4 लवंगा आणि 3 ते 4 वेलदोडे हे घेतलेलं आहे. आणि कोथिंबीर आपल्याला लागणार आहे वरून आपल्याला गार्निश करण्यासाठी. हा किचन किंगचा एव्हरेस्टचा मसाला जो आहे हा आपल्याला छोटी पुडी ही लागणार आहे. आणि एव्हरीडेची मिल्क पावडर मिळते, त्या मिल्क पावडरच्या 2 पुड्या आपल्याला लागणार आहे, म्हणजेच डेअरी व्हाईटनर मिल्क पावडरच्या 2 पुड्या लागणार आहेत. हे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. साहित्य मी परत एकदा सांगते. ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत ह्या चिरून घेतल्या आहेत. थोडंसं पनीर, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही सिमला मिरची सगळ्या भाज्या ऍड करू शकता. फक्त शक्यतो वांग स्किप करायचं, वांग्यानी जरा चव बिघडते म्हणून. तर बाकी तुम्ही सगळ्या भाज्या ऍड करू शकता. माझ्याकडे कांदा लहान मुलाला चालत नाही म्हणून मी कांदा काही घेतलेला नाहीये. सगळ्या भाज्या चिरून घेतल्या. कोथिंबीर आहे, बारीक एकदम बारीक चिरलेला टोमॅटो, 15 काजू, 12 ते 15 काजू, दालचिनी, 4-5 लवंगा, 4-5 वेलदोडे, थोडंसं पनीर, किचन किंगचा 10 रुपयाची जी पुडी मिळते ती. हा मसाला जर अवेलेबल नसेल तुम्ही घरातला ठेवणीतला मसाला सुद्धा घालू शकता किंवा मग गरम मसाला वापरू शकता. हे बघा, आणि डेअरी व्हाईटनर नेस्लेचं जे आहे तुम्हाला जे अवेलेबल होईल ती मिल्क पावडर तुम्ही आणू शकता. आता आपण रेसिपी स्टार्ट करूया. गॅसवर कढई ठेवून घेतली मी. आता या कढईमध्ये आपल्याला साधारणतः 2 पळ्या तेल घालून घ्यायचं. बटर पण यूज करू शकता तुम्ही, पण मी बटर आज माझ्याकडे अवेलेबल नाहीये म्हणून या साध्या फक्त 2 पळ्या तेल याच्यामध्ये मी घालून घेतलं. याच्यामध्ये आपल्याला आधी फोडणी वगैरे काहीही करायची नाहीये. हे तेल थोडंसं तापलं की मग आपल्याला त्याच्यामध्ये भाज्या फक्त फ्राय करून घ्यायच्या आहेत. आता याच्यामध्ये मी तेल घालून घेतलंय. ह्या तेल घातल्यानंतर तेल थोडंसं तापू द्यायचं. तापल्यानंतर त्याच्यामध्ये ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत, ह्या सगळ्या फ्रेश भाज्या आहेत ना चिरलेल्या, ह्या याच्यामध्ये टाकायच्या तेलात. हळद मोहरी काहीही टाकायचं नाहीये. हे बघा, ह्या सगळ्या भाज्या याच्यामध्ये परतून घ्यायच्या. आणि तुम्हाला अगदी घाई असेल किंवा पटकन ही रेसिपी करायची असेल तर तुम्ही फ्रोझन भाज्या पण मिळतात फ्रेश, त्या पण तुम्ही आणू शकता. हे बघा, याच्यामध्ये मी सगळ्या भाज्या ह्या परतायला ठेवते. फक्त तेलावरती परतून घ्यायच्या. छान थोड्या मऊ व्हायला पाहिजे.
हे झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आणि तोपर्यंत हे पनीर जे आहे थोड्याशा तेलामध्ये आपण फ्राय करून घेऊया. तोपर्यंत मी इकडे शिफ्ट करते आणि हे जे पनीर आहे ना हे थोड्याशा तेलावर आपण हे करून घेऊया, फ्राय करून घेऊया. ह्या भाज्या त्या गॅसवरती मी शिफ्ट केल्या, तोपर्यंत ह्या छोट्याशा कढईमध्ये पनीर फ्राय करून घेऊया. चला याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे या भाज्या थोड्याशा मऊसूत होतात आणि गॅस मिडियम ठेवायचा. चला आता इकडे पनीर करून घेऊया फ्राय. याच्यामध्ये पण थोडंसं तेल घालायचं आणि त्याच्यामध्ये पनीर फ्राय करून घ्यायचं. तुम्ही जर डेअरी मधून पनीर आणलं असेल तर ते अर्धा तास पाण्यामध्ये ठेवा, म्हणजे त्याचा आंबटपणा आणि त्याच्यावर लागलेला जो थोडंफार हे असतं ते निघून जातं. आणि तुम्ही पॅकबंद पनीर आणलं असेल तर तुम्ही त्याचे डायरेक्ट क्यूब करू शकता. आता हे पनीर थोडंसं तेल तापल्यानंतर फ्राय करून घेऊया. एकदम सोपी रेसिपी आहे. हे पनीर मी घेतलंय, हे आता आपण फ्राय करून घेऊया या तेलामध्ये. आणि मिक्स व्हेज मध्ये पनीर मस्त आहे. हे पनीर मी याच्यामध्ये थोडंसं फ्राय करून घेते. थोडंसं त्याचा कलर चेंज होईपर्यंत पनीर बारीक गॅसवर फ्राय करत ठेवायचं. तोपर्यंत आपण एक प्युरी आहे ती बनवून घेऊया. आता या प्युरीसाठी आपल्याला काय करायचंय, हे जे काजू आहेत हे काजू, मिल्क पावडर आणि टोमॅटो मिक्सर मधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये 10 ते 12 काजू, नंतर हा टोमॅटो मला दाखवते, 10 ते 12 काजू हे बघा मी मिक्सर मध्ये घेतले. त्याच्यामध्ये हा जो बारीक चिरलेला टोमॅटो, वेलची हे सगळं मिक्सर मध्ये बारीक करायचं. आणि याच्यामध्ये एव्हरीडेची मिल्क पावडर, मिल्क पावडर जर नसेल तर तुम्ही दुधावरची मलाई सुद्धा वापरू शकता. माझ्याकडे गाईचं दूध असल्यामुळे एवढी साय पडत नाही, त्याच्यामुळे मी मिल्क पावडर घेतलेली आहे. एवढंच आहे. हे बघा ही मिल्क पावडर याच्यामध्ये टाकून घेऊया. साधारणतः 2 पुड्या लागतात, म्हणजे त्याला थिकनेस येतो आपल्या ग्रेव्हीसाठी. आणि शक्यतो मिल्क पावडर आपल्याला कुठेही सहज अवेलेबल होते आणि जास्त खर्चाचं पण काम नाहीये. हे बघा अशा पद्धतीने हे सगळं आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने आपली छान अशी थिक ग्रेव्ही ही तयार होते. ही पेस्ट आपल्याला यूज करायची आहे भाजी करताना. चला आता ते पनीर जे आहे ते आता छानपैकी परतलं जातंय. जास्त पनीर परतायचं नाही कारण मग ते पातळ होतं, पाणी सुटतं त्याला. फक्त थोडंसं हे बघा एकदम थोडंसं पनीर मी परतून घेतलं, ते आता मी डिश मध्ये काढून घेते. अशा पद्धतीने थोडंसं पनीर मी परतून घेतलं. आता आपल्या भाज्या सुद्धा झाल्या असतील. हे बघा भाज्यांवरचं झाकण मी काढलंय. भाज्या पण छान वाफवल्या गेल्या, त्या आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया. हा लाल रंगाचा बाउल, याच्यामध्ये भाज्या काढून घेऊया वाफवलेल्या. भाज्यांना छान वाफ आली. हे बघा ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत ह्या छान वाफवल्या गेल्या आहेत. हे बघा गाजर सुद्धा हातावरती मोडलं जाते. हे बघा चेपलं जाते. ह्या सगळ्या भाज्या छान वाफवल्या गेल्या. याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा कच्चेपणा नाहीये. आता आपण फोडणी करून घेऊया. मी कढई ठेवली. आता कढईमध्ये थोडंसं तेल, फोडणी करायची आहे. चला
आता याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया. साधारणतः 2 ते 3 पळ्या तेल याला लागणार आहे. छान तेल घालून घेतलं. आता तेल थोडंसं तापलं की आपण आपली नॉर्मल फोडणी करून घेऊया. आता हे तेल तापत आलंय, याच्यामध्ये थोडेसे घालायचे जिरे, किंचितशी मोहरी, अगदी किंचितशी. कारण आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो तेव्हा त्या भाज्यांमध्ये आपल्याला कुठल्याच प्रकारची मोहरी किंवा जिरे हे दिसत नाही, पण आपण घरी का घालतो? कारण तेल तापलंय की नाही हे आपल्याला कळत नाही लवकर, म्हणून एकदा तडका बसला की कळतं आपल्याला की तेल आता व्यवस्थित तापले. आता याच्यामध्ये घातली थोडे जिरे आणि मोहरी, हिंग घालायचा, हिंग, थोडीशी हळद, किंचित, येस. आणि आता ही जी प्युरी आहे केलेली, ही जी प्युरी आहे ही आपण आता फोडणीमध्ये घालून घेऊया. गॅस बारीक करायचा, नाही तर ते उडतं. तुम्हाला दिसते. आणि प्युरीला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं, कारण टोमॅटोचा सुद्धा एक रॉ स्मेल असतो, तो जाण्यासाठी. हे बघा, हे छान मी याच्यामध्ये परतून घेणार. आता याच्यामध्ये हा जो किचन किंग मसाला आहे, हा किचन किंग मसाला याच्यातली अर्धीच पुडी टाकायची. हे माझं 4 ते 5 जणांचं प्रिपरेशन आहे, तुम्ही अंदाजाने टाकू शकता. साधारणतः थोडासा हा किचन किंगचा मसाला, याची अर्धी पोडी मी टाकली. नंतर याच्यामध्ये आपलं लाल तिखट, साधारणतः तुमच्या अंदाजाने लाल तिखट, आणि हे छानपैकी हलवून घ्यायचं. कारण काजू आणि मिल्क पावडर आहे त्याच्यामुळे खाली लागण्याची शक्यता असते. हे बघा, ग्रेव्हीला छान तेल सुटायला लागले. आता मीठ घालून घेऊया. अंदाजाने मीठ घालायचं. मीठ घातलं आणि आता छान ते परतून घेऊया आपण. खूप सोपी रेसिपी आहे, आलं लसूण विरहित, कांदा विरहित, खूप छान आहे, करून बघा नक्की. आता या ग्रेव्ही छान तेल सोडायला लागली, तेल सुटायला लागले. आता या ग्रेव्ही मध्ये आपण ते सगळं घातलेलं आहे. मिल्क पावडर गोड असते, तुम्हाला जर तुमच्याकडे छोटी मुलं असतील तर तुम्ही भाज्या घातल्यानंतर अर्धा चमचा साखर पण घालू शकता. आता ह्या ज्या भाज्या आहेत, ह्या भाज्या सगळ्या आपण याच्यामध्ये ऍड करूया. आणि हे सगळं हलवून घेऊया. ह्या भाज्या हलवल्यानंतर हे आपलं जे पनीर आहे, हे पनीर याच्यात टाकूया आणि हे छान हलवून घ्यायचं. मस्तपैकी हलवून घेऊया. आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी, ते पण आपल्या मिक्सरमध्ये आपण जी प्युरी केली हे खाली सगळं राहतं, हे सगळं पाणी याच्यामध्ये घालून आपण याची प्युरी मध्ये टाकून देऊ. प्युरी केलेली होती ना, त्याचं पाणी करायचं याच्यामध्ये, राहिलेल्या याच्यामध्ये त्याच्यात थोडं पाणी घालायचं. झाकणालाही लागतं, हे वाया घालवायचं नाही. हे छान हलवायचं म्हणजे ते खाली पडत नाही आणि वाया जात नाही. आणि मग हे त्याच्यामध्ये ऍड करायचं. खूप छान होते, तुम्ही नक्की करून बघा ही भाजी, तुम्हाला पण नक्की आवडेल. एकदम सोप्या पद्धतीची मिक्स व्हेज. आणि आपण हे सगळं जिन्नस घातल्यानंतर पण त्याला एक 10 ते 12 मिनिटं छान शिजवून घ्यायचं, उकळी काढायची. म्हणजे तो जो एक त्याच्यामध्ये सगळं जे आपण मसाले घातलेत ना, त्याचा वास त्या भाजीला छान लागतो. म्हणून आता थोडीशी कोथिंबीर घालू. आता थोडीशी कोथिंबीर. आणि मिक्स व्हेज ही भाजी जास्त तिखट नसते, पण तुमच्या अंदाजे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही तिखट पण ऍड करू शकता.
आता ही भाजी तर माझी तयार झालेली आहे। आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि एकदम छान मस्तपैकी एक उकळी काढून पक्की शिजवून घेऊया। चला, हे बघा। आणि आता याला मी एक झाकण ठेवते आणि 10 ते 12 मिनिटं आपण याच्यावर झाकण ठेवून उकळी काढून घेऊया, मग बोलते तुमच्यासोबत। भाजीला एक उकळी आलेली आहे। आता माझ्या घरात लहान मुलं आहेत म्हणून मी याच्यामध्ये थोडीशी साखर ऍड करते। साधारणतः 2 ते 3 चमचे साखर मी घातली आहे। साखर एकदम ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल लागत तर तुम्ही नाही घातली तरी सुद्धा चालेल। पण एक टीप लक्षात ठेवा, या मिक्स व्हेज भाजीमध्ये गाजर, घेवडा हे अगदी मस्त आहे, कारण हे फ्लावर, एक वेळ तुमचा कांदा वगैरे नसला तर चालेल, पण ह्या 2-3 ज्या भाज्या आहेत आणि पनीर ह्या लागतातच, त्याच्याशिवाय ती भाजी चव देत नाही। हे बघा, आता मस्तपैकी ह्या भाजीला छानपैकी उकळी काढून घेऊया। 10 ते 12 मिनिटांसाठी मी झाकण ठेवते आणि मग बोलते तुमच्यासोबत। चला, मी आता सगळं हे क्लीन करून घेतलं, तोपर्यंत वाफ आली भाजीला। भाजी पण आपली तयार झाली आहे, दाखवते मी तुम्हाला। चला, हे बघा, छान मस्त वाफ आली आहे, हे बघा। आणि आता याच्यामध्ये छान भाजी उकळली पण आहे, वरून कोथिंबीर टाकायची। कोथिंबीर कशातही खूप छान लागते, त्याने एक छान स्वाद येतो। हे बघा, अशा पद्धतीने आपली मिक्स व्हेज भाजी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवली। आता मी तुम्हाला जवळून दाखवते कशी झाली आहे ते। आपली आता मिक्स व्हेज भाजी तयार आहे आणि हॉटेल सारखी एकदम छान झाली आहे, रेस्टॉरंट मध्ये जशी असते तशी, आणि एकदम घरगुती पदार्थांमध्ये होणारी, घरात जे साहित्य असतं आपल्याकडे त्याच्यामध्ये होणारी आपल्याला काही वेगळा खर्च याच्यासाठी करावा लागणार नाही। फक्त मिल्क पावडर जे आहे ते किरकोळ आपल्याला आणावं लागतं आणि ते कुठेही मिळतं, तेवढं मी याच्यामध्ये जास्तीच ऍड केलेलं आहे। हे बघा, अशी मिक्स व्हेज मी तुमच्याबरोबर शेअर केली। आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते। खूप छान, अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही भाजी तुम्हाला कशी वाटली? आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच उद्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि तुम्ही सगळेजण या, आपण सगळेजण एन्जॉय करूया मिक्स व्हेज। आपण सगळेजण छान खाऊया, पोळी बरोबर, नान बरोबर, पराठ्या बरोबर, पुरी बरोबर, सगळ्या बरोबर छान लागते। नक्की करून बघा। बाय।